आता आपणाला झाडाचे अवयव पाहायचे आहेत. पहा, जसं आपल्या शरीरामध्ये हात, पाय, कान, नाक, डोळे हे जसे अवयव आहेत, बाह्य अवयव आहेत, तसेच झाडाचे सुद्धा अवयव आहेत. ते कोणते आहेत ते आता आपल्याला पाहायचं आहे. तुम्ही अगोदर निरीक्षण करून घ्या व्यवस्थित. मूळ, खोड, फुले, फळे, पाने आणि फांद्या ही सर्व झाडांचे अवयव आहेत. आणि प्रत्येक अवयव हा वेगवेगळं कार्य करत असतो, काम करत असतो. आपण मुळाचं काम काय आहे ते पाहूयात. मुळाचं काम आहे जमिनीतून पाणी आणि क्षार शोषून झाडाला पुरवण्याचं, फांद्यांना, पानांना पुरवण्याचं काम कोण करतं? मुळं करतात. खोड, झाडाला आधार देण्याचं काम कोण करतं? खोड करतं. त्यानंतर फांद्या, फांद्या ह्या सुद्धा आधार देण्याचं व पानं, फुलं, फळं यांना आधार देण्याचं काम करतात. आणि खोडानंतर मुळं खोडाला पुरवतात. फांद्यापासून छोट्या फांद्या व पानांपर्यंत पाणी व क्षार पोहोच केलं जातं. त्यानंतर पानं हे झाडाचं अन्न तयार करण्याचं काम करतात. सूर्यप्रकाश